नमस्कार मंडळी. तर आज माझा अचानक मोदक बनवण्याचा प्लॅन झाला होता, म्हणून सकाळी लवकर उठून आधी यांचा टिफिन बनवायला घेतला. आज टिफिनसाठी वरण भात, नाचण्याची भाकरी आणि मटकीची उसळ असं होतं. टिफिन भरून झाला आणि मग मोदकांच्या तयारीला लागले. नारळ मी कालच रात्री किसून ठेवला होता. तसे तर मी मोदक फक्त गणपतीलाच बनवते, पण ओला नारळ होता म्हणून म्हटलं चला आज बनवावे. खोबरं आणि गूळ तुपात थोडं भाजून घेतलं आणि त्यात वेलची पूड घातली. नंतर कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. त्यात तांदळाचं पीठ घालून थोड्या वेळ वाफत ठेवलं. नंतर गरम असतानाच मळून घेतलं. मळताना चटके पण बसतात बरं का. पीठ छान मळून घेतलं. नंतर मोदक बनवायला घेतले. मोदक मी नेहमी हातानेच बनवते, साच्यातले मला जमत नाहीत. माहीत नाही का आतमध्ये चिटकून बसतात. आता माझ्याकडे कसलंही पान वगैरे नव्हतं, म्हणून मी चाळणीला तूप लावून असेच वाफेवर शिजवून घेते. आता ज्याची भीती होती तेच झालं. त्यातला एक मोदक चाळण्यात चिकटला आणि बघा कसा झाला आहे. आता काय शेवटी पोटातच जाणार आहे ना. मग म्हटलं आता बनवलेच आहेत तर बाप्पाला पण देऊया. आधी विठोबा मग पोठोबा. पिल्लूला तर दमच निघत नव्हता बाप्पाला देईपर्यंत. मग काय तिने घेतला ना खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला बाय.